रायगड जिल्हा परिषदेत एकमेकांच्या विरोधात लढलेल्या शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादीत वादाची ठिणगी सर्वत्र चर्चेत होती। मात्र रायगड जिल्हा परिषदेवर भाजप आणि राष्ट्रवादी सत्तेत येणार असल्याची चर्चा असताना आता काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत वादावर अखेर तोडगा काढण्यात आल्याचं दिसत आहे। राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत आता यू-टर्न घेतला असून मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत आम्ही आता राज्यातील 12 जिल्हा परिषदेत एकत्रित काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। कर्जतमध्ये त्यांनी आज सभापती निवड प्रक्रियेदरम्यान हे भाष्य केलं। राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी आहेत, एकनाथरावजी आहेत, आदरणीय सुनेत्रा बहिणी आहेत, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करत असतो। काल महायुतीच्या या सर्वच वरिष्ठ नेत्यांची एक बैठक वर्षा बंगल्यावरती झाली। त्याला मुख्यमंत्री होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते, शिंदे साहेब होते, वहिनी होत्या, रवींद्र चव्हाण साहेब होते, उदय सामंत होते, मी स्वतः होतो। 12 जिल्हा परिषदेमध्ये एकत्रितपणाने कसं काम करता येईल या दृष्टिकोनातून व्यापक चर्चा त्या ठिकाणी झाली। त्याच्यात रायगडचा विषय निश्चितपणाने चर्चेला त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्याच्यातून एक सर्वसंमत फॉर्म्युला हा कशा पद्धतीने करता येईल याचा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही त्या संदर्भातला त्या ठिकाणी निश्चितपणाने घेऊ शकतील। आणि एकंदरीत आपण जर का पाहिलं तर आजच्या या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये विशेष करून मला कर्जतकरांचे आभार मानायचे आहेत की 12 पैकी 11 जागा पंचायत समितीच्या 6-0 असं जिल्हा परिषदेमध्ये एक अभूतपूर्व असं यश कर्जतकरांनी या ठिकाणी हा परिवर्तन आघाडीच्या पाठीमागे जे टाकलं ते अभूतपूर्व असं राजकीय यश पंचायत समिती जिल्हा परिषदेचा निर्माण झाल्यापासून या तालुक्यामध्ये निर्णायक पैसा मिळालेला आहे। त्याप्रती ऋण व्यक्त करण्यासाठीच आज या ठिकाणी नमिताताई सभापती झाल्या, चित्राताई उपसभापती झाल्या, त्यांना सभापती उपसभापती पदाचा चार्ज त्या ठिकाणी देणं, त्यांना त्या संविधानाने जी काही त्यांच्यासाठी आसन व्यवस्था केलेली आहे त्या आसनवरती त्या ठिकाणी काम करण्यासाठी शुभेच्छा द्याव्यात याच हेतूने या ठिकाणी मी आलो। आता इथून मी अलिबागला जाणार आहे, त्यामुळे उद्या आणि मग पुढचे काही दिवस रायगड असेल महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर।